विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नवोदयचा 9वा पाठामधील आपण स्वाध्याय 9.2 मधील मागच्या व्हिडिओमध्ये 1 ते 5 उदाहरणं पाहिले. आता या व्हिडिओमध्ये पुढचे 6 ते 11 पर्यंतचे उदाहरणं पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या एज्युकेशन फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, दुपारी 3:05 ही वेळ अशी लिहिली जाते. म्हणजे अशी म्हणजे कशी, तर या पर्यायापैकी कशी लिहिली जाते असा अर्थ आहे त्याचा, की दुपारी 3:05. आता दुपार आहे म्हटल्यानंतर आता पर्यायामध्ये पाहायचं, इथं सकाळी 5:30 हे येणार आहे का? हा पर्याय तिथे येणार नाही. दुपारी 5:30 इथं 3 वाजून आहे, मग 5:30 काय संबंध आहे का इथं? हा पण नाही. आता दुपारी 3 वाजून इथं किती? 3:50 म्हणजे 3:50 होत आहेत. मग आपल्याला 50 मिनिटं सांगितलंय का त्यांनी? नाही सांगितलं, नुसते 5 मिनिट सांगितले. तर म्हणजे हा तिसरा पर्याय सुद्धा बाद ठरल. आणि चौथा जो पर्याय आहे, दुपारी 3:05 05 म्हणजे 5 मिनिटं असतात, म्हणून दुपारी 3:05 म्हणजे 3:05 ही वेळ अशी लिहिली जाते. बघा 9.2 मधलं 7वं उदाहरण या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत, की 80 किलोमीटर दर ताशी या गतीने धावणाऱ्या एका रेल्वे गाडीने मालगाडी नंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासांनी तिला मागे टाकले. म्हणजे काय आहे, की समजा असे रेल्वेचे हे 2 ट्रॅक आहेत. ओके, इथं काय आहे? ही आहे मालगाडी. लक्षात घ्या, ही आहे समजा मालगाडी. ओके, हिने काय केलं, आणि इथं दुसरी एक रेल्वे, ही मालगाडी आणि ही आगगाडी. आगगाडी म्हणजे मालगाडीमध्ये काय फरक? याच्यामध्ये माल असतो, सिमेंट, कशाचे पोते, गव्हाचे म्हणजे धान्याचे पोते, खत वगैरे असे मालगाडीचे बोगे असतात, अशी गाडी. आणि ही आगगाडी म्हणजे ज्याच्यामध्ये लोक प्रवास करतात, म्हणजे लोक असतात त्याच्यामध्ये. मग ह्या मालगाडीला भरपूर डबे असतात, खूप 40-50 असे डबे असतात. आणि मग याचा स्पीड या आगगाडीपेक्षा कमी असतो, कारण माणसाचं ओझं जास्त नसतं आणि या मालगाडीमध्ये त्या सामानाचं ओझं असतं, त्यामुळं याची स्पीड कमी असते. याची स्पीड काय असते? कमी. आणि याची स्पीड काय असते? जास्त असते. मग एका रेल्वे स्टेशनहून, आता या रेल्वे स्टेशन इथं XYZ समजा रेल्वे स्टेशन आहे, तर काय म्हणतंय? 80 किलोमीटर दर ताशी या गतीने धावणाऱ्या, म्हणजे ही कशी धावती? 80 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासात 80 किलोमीटर लांब जाते. आणि धावणाऱ्या आगगाडीने मालगाडी नंतर 6 तासांनी रेल्वे स्टेशन सोडले. म्हणजे आता मालगाडी इथून निघाली, ही पुढे लांब गेल्यानंतर 6 तासांनी पुन्हा ही त्याच्या मागून निघाली. 6 तासांनी मालगाडी नंतर 6 तासांनी, म्हणजे अगोदर आता समजा 1 वाजता ही जर गाडी निघाली, तर 6 तासांनी म्हणजे 6 वाजता ही तिच्या मागून निघाली. आणि 6 तासांनी मागून निघून बी 4 तास झाले की लगेच ही हिच्या पुढे गेली, ही गाडी हिच्या पुढे गेली, कारण ती फास्ट आहे. ती काय आहे? फास्ट आहे. मग आता काय करायचं इथं? तर काय करायचं बघा, की आता अगोदर या मालगाडीचं कापलेलं अंतर काढायचं. मग आगगाडी किती धावली? तर 4 तासच धावली. 4 तास, कारण 4 म्हणजे सुरू झाल्यापासून 4 तासांनी मागं टाकले, 4 तासांनी मागं, म्हणजे 4 तास धावली. म्हणजे 80 गुणवले 4 बरोबर 8 चोक 32 एवढं किलोमीटर ती धावली. म्हणजे आता गाडीचं अंतर कळलं, ही पण तेवढीच धावली, ही पण तेवढीच धावली, कारण 4 तास बरोबर 4 तास झाले की बरोबर सरळ लेवलला आली आणि ही पुढे निघून गेली. मग 320 अंतर झालं. मग आता या गाडीचा वेग काढायचा. वेग आपल्याला, मालगाडीचा वेग याचा 80 आहे, पण याचा किती वेग? तर मग याचा वेग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की आता ही सगळं मिळून किती वेळ धावती ही गाडी? मालगाडी पहिले 6 तास अधिक हे 4 तास बरोबर 10 तास.
कसं काय सर? हो, या आगगाडीच्या अगोदर 6 तासापूर्वी ही चालू झाली, 6 तास गेले, मग 4 तास कुठून आले? मग 6 तास ही पुढे लांब गेली आणि पुन्हा मालगाडी आगगाडी याला क्रॉस करूच तर आगगाडीला 4 तास लागले, मग तोपर्यंत ही सुद्धा 4 तास पुढे धावली, म्हणजे 6 आणि ही 4 10, हे 10 तास होते. मग त्याचा वेग काय? तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे असे येते. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग अंतर किती? 320 भागिले 10 बरोबर 32 किलोमीटर पर आवर. या प्रमाणे हे उत्तर सांगता येईल. अतिशय लक्षात येते की थोडस बघा, 2-3 गणित सोडवले की लगेच लक्षात येणार आहे तुमच्या. ओके, खालच्या बाजूला बघा. आता 8वं उदाहरण. एक आगगाडी 504 किलोमीटर अंतर 4 तास 30 मिनिटांमध्ये कापते, तर त्या गाडीची गती किती? गती म्हणजे वेग. गतीलाच काय म्हणायचं? तिचा वेग किती? वेग. आणि वेग हा कधी पण 1 तासाचा विचारलेला असतो, 1 तासाचा विचारलेला असतो. आता अंतर दिले आणि ही वेळ दिली. वेळ किती? 4 तास 30 मिनिटे. म्हणजे किती दशांशामध्ये काढायचं म्हणल्यावर 4 तास 30 मिनिटे म्हणजे 4.5 तास, 4.5 तास. अर्ध्या तासाचं 0.5, 0.3 येत नाही घड्याळीमध्ये. अर्धा तास म्हणजे अर्धा, अर्धा म्हणजे 0.5, हे आपण बघितले एवढे. मग आता आपण सरळ करू शकतो. वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे सूत्र. आणि आता लगे लक्षात येते आपल्या की काय अंतर काय? 504. वेळ काय? 4.5. मग आता दशांश चिन्ह असल्यावर कसं करायचं हे आपण माहित आहे आपल्याला की हे 504 गुणवले 10 करायचं भागिले 45. कसं काय केलं? दशांशाच्या पुढं एक संख्या आहे म्हणून वरती एकावर 1 शून्य, 2 संख्या असतात वरी एकावर 2 शून्य दिले असते, हे या पद्धतीने. मग आता 9 ने भाग जातो. 9 45, 9 45, किती उरले? बघा आता इथं काय आलं? 56 गुणवले 10 म्हणजे 5 1 5, 5 2 10. 56 गुणवले 2, 56 6 2 12, 2 हातात चाला 1, 5 2 10 1 11, म्हणजे किमी पर आवर. म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता 9वं उदाहरण पाहणार आहोत आपण. 6 पुरुष किंवा 10 बायका एक काम 12 दिवसात करू शकतात, तर 3 पुरुष आणि 5 बायका यांच्याकडून तेच काम किती दिवसात केलं जाईल? म्हणजे एका कामासाठी 6 पुरुष किंवा 10 बायका, म्हणजे 6 पुरुष असतील तरी ते काम 12 दिवसात करतात नुसते पुरुष, आणि 10 बायका असतील तरी पण ते काम 12 दिवसात करतात. म्हणजे 10 बायका, हे किंवा हा शब्द इथं, म्हणजे 6 पुरुष लावले तर ते पण 12 दिवसात. पण जर बायकाकडून ते काम करायचं असेल तर ते 10 बायका लावावं लागते. मग तेच काम जर समजा 3 पुरुष पण लावले आणि 5 बायका पण लावल्या तर किती दिवसात पूर्ण करेल? दोन्ही मिळून, म्हणजे 3 पुरुष आणि 5 बायका लावल्या तर मग किती दिवसात? दोन्ही मिळून. आणि इथं किंवा हा शब्द ज्यावेळेस इथं असेल त्यावेळेस हे कसं करायचं बघा. आता या ठिकाणी आपण करूया. तर सुरुवातीला काय करायचं? इथं पुरुष, बायका आणि दिवस हे असं लिहून घेऊया. पुरुषाखाली पुरुष 6, बायकाखाली बायका 10, दिवसाखाली दिवस 12. तसंच इथं पुरुषाखाली पुरुष 3, बायकाखाली बायका 5, दिवस किती हे माहित नाही आपल्याला. ओके, आता काय करायचं? मग वरचं वर लिहायचं. जसं 6 गुणवले 10 गुणवले 12. आता खाली काय लिहायचं? तर काय करायचं? इथं या दोन्हीच्या अशा जोड्या लावायच्या, आणि ज्या जोड्या लावल्या ती एक जोडी इथं घ्यायची. 6 गुणवले 5 अधिक ही जोडी घ्यायची 10 गुणवले 3, या सूत्रानुसार. 10 गुणवले 3 आणि 6 गुणवले 5, आणि त्या दोन्ही ज्या जोड्याच आहेत त्यांचा गुणाकार करून त्यांची बेरीज करायची. बघा या काय येईल? आता
6 गुणवले 10 गुणवले 12 भागिले 6 पंचे 30 अधिक 10 त्रिक 30. 30 आलं. ओके. मग आता बघा काय येईल इथं, 6 गुणवले 10 गुणवले 12 भागिले 60. 30 आणि 30 60. मग आता बघा हे शून्य कटलं, हे शून्य, हे 6 कटलं, हे 6 कटलं, राहिलं 12. किती राहिलं, 12. आणि म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी काय येईल, 2. हे या सूत्रामध्ये मांडून करा, सराव करा, निश्चितपणे तुम्हाला येईल. ओके. बघा आता एक 10वं उदाहरण यामधीलच. एक आगगाडी सकाळी 5:45 ला सुटते आणि पुढच्या स्टेशनवर 9:20 ला पोहोचते, तर पुढच्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. बघा जर असं केलं तुम्ही 5 पासून 9 पर्यंत मोजत गेलात तरी पण हे तुम्हाला सोडवता येतं. जसं 5:45 ला सुटते, मग 6:45 ला 1 तास होईल, 7:45 ला 2 तास होईल, 8:45 ला 3 तास होतील, 8:45 ला 3 तास. आणि 8:45 वर किती मिनिटं येतं, मग 8:45 9 वाजेपर्यंतचे हे 15 मिनिटं आणि हे वरचे 20 मिनिटं, असे हे 35 मिनिटे. म्हणजे 3 तास 35 मिनिटे या ठिकाणी आपल्याला करता येईल. असं मोजलं तरी करता येईल. पण बऱ्याच वेळा काय होतं की हा टायमिंग पुन्हा हे याच्यातले 15 मिनिटं उरलेले आणि हे वरचे 20 मिनिटं हे ऍड करायचं किंवा त्याचं बेरीज करायची, या ठिकाणी चुका होतात. त्याच्यामुळं उदाहरण चुकू शकतं. हे असं केलं तरी चालतं, काही अडचण नाही. परंतु मग आता आपलं कसं करायचं नेमकं, तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की सुटण्याची वेळ आहे 5:45 आणि पोहोचण्याची वेळ आहे 9:20. मग मी काय सांगितलं होतं, मधला गॅप जो काढायचा आहे, किती टाइम झाला हा जो काढायचा असेल, तर या पोहोचण्याच्या वेळेमधून सुटण्याची वेळ वजा करायची सांगितलं होतं तुम्हाला. कशी करायची वजा, 9:20 वजा 5:45 अशी वजा केली की ते किती टाइम लागतं ते निघतं. मग आता बघा इथं, आता ह्या नेहमीप्रमाणे आपण वजाबाकी जशी करतो त्या पद्धतीने वजाबाकी इथं अपेक्षित नाहीये. कारण घड्याळीच्या याच्यामध्ये ज्यावेळेस हे दिलेलं असतं आणि वजाबाकी करायची असेल त्यावेळेस काय करावं लागतं तर बघूया. तर आता या 20, आता डायरेक्ट या शून्याचा विचार नाही करायचा आपल्याला, तर डायरेक्ट या 20चा विचार करावा लागतो. इथं घड्याळामध्ये 20 मिनिटांमधून 45 मिनिटं वजा होत नाही. मग इकडचा 1 तास घ्यायचा, इकडचा एक हातचा घेतला तरी आपल्या रेग्युलर वजाबाकी प्रमाणे हे चुकतं. मग काय करायचं की इकडचा या 9 हे तास आहेत, हे कट करायचं, यातला 1 तास इकडे ऍड करायचा, म्हणजे तो किती होतो, 1 तास तिकडे गेल्यावर ते मिनिटांमध्ये रूपांतर होतं, कारण इकडचे मिनिटांमध्ये 1 तासाचे 60 मिनिटं तिकडे ऍड केले. आणि या दोन्हीची बेरीज इथं वर लिहू, इथं 80 आली. 60 आणि हे 20 या दोन्हीची बेरीज इथं काय केली, 80 आली. बरोबर काय, या 1 तासाचे इकडं 60 मिनिटं केले आणि हे मिनिटं त्यात ऍड केले, वर झाले 80. आता 80 मधून 45 घालू शकतो. 10 तून 5 गेले 5, हातचा आला 1, 8 मधून 5 गेले राहिले 3 असं. आणि इकडचा 1 हातचा तिकडे गेलाय. ओके. मग आता इथे किती राहिले, 8 मधून 5 गेले, इथे राहिले 3. म्हणजे काय उत्तर आलं, 3 तास आणि 35 मिनिटे. पर्याय नंबर 1. आता आपण मग मोजल्याप्रमाणे बी तेच येत होतं आणि आता या पद्धतीने केलं तरी तेच येते. निश्चितपणे या पद्धतीने केलं तरी सोपं जाते. फक्त वजाबाकी करताना काय चेंज करावा लागतो हे लक्षात येणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी 11 उदाहरण पाहतो आपण आता, की एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने एका स्टेशनवरून 1:45 वाजता सुटली. 165 किलोमीटर दूर असणाऱ्या स्टेशनवर ती किती वाजता पोहोचेल. गाडीचा वेग दिलाय, वेग किती, 60 किलोमीटर. काय असतो वेग, प्रत्येक वेळेस मी सांगतो की एका तासात 60 किलोमीटर.
एका तासात 60 किलोमीटर जाते गाडी, म्हणजे हा त्याचा वेग असतो. मग आता 165 किलोमीटर दूर म्हणजे सोपं आहे. आता माहितीये एका तासात 60 किलोमीटर. ओके, तर किती वेळामध्ये 165 किलोमीटर, किती वेळामध्ये 165 किलोमीटर. मग जर आता आपण असं केलं की 165 भागिले 60 केलं, तर त्या 165 ला 60 ने भाग जात नाही, दशांशामध्ये उत्तर येतं. मग दशांशामध्ये उत्तर आल्यानंतर मग काय होतं की थोडस त्याचं किती तास आणि किती मिनिटं करताना चुका होऊ शकतात. त्याच्यामुळे काय करायचं, या 60 एका तासाचे 60 मिनिटे करा, मिनिटे एका तासाचे 60 मिनिटे करा. मग आता 60 मिनिटांमध्ये 165 किलोमीटर, तर किती मिनिटांमध्ये 60 किलोमीटर. आता मग तिरकस गुणाकार करू शकतो आपण. हे शून्य, हे शून्य, 6 1 6, बरोबर 165 मिनिटे. आता 165 मिनिटामध्ये काही तास बाजूला निघतात, म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास असतो. मग असे किती तास त्याच्यातून बाजूला निघतात, तर बघा 60 अधिक 60 बरोबर 120, म्हणजे हे 2 तास, हा 1 तास, हा 1 तास, म्हणजे 120 मिनिटं यातून बाजूला काढायचे. म्हणजे 165 वजा 120 राहिले हे 45. किती मिनिटं शिल्लक राहिले, 45. आता या 45 मिनिटाचे तास होतात का काही, तर होत नाहीत, म्हणून हे 45 मिनिटं तसेच. म्हणून उत्तर येते 2 तास 45 मिनिटे. 2 तास आणि 45 मिनिटे. हा, जर हे 180 पेक्षा जास्त संख्या असती तर त्याच्यातून 3 तास बाजूला निघले असते, 60 60 60. पण हे 165 आहे, 165 मधून असे 60 60 किती निघले, 2 तास बाजूला निघले, 45 मिनिटं शिल्लक राहिले. म्हणजे 2 तास आणि 45 मिनिटं काय लागलं, त्याला वेळ लागला. मग आता पुन्हा काय विचारलंय त्यांनी बघा, 2 तास 45 मिनिटं वेळ लागला, ठीक आहे. आता काय विचारले त्यांनी की 1:45 वाजता सुटली, 1:45 ला काय केली, सुटली, आणि किती वाजता पोहोचेल विचारले. म्हणजे त्याच्यामध्ये हे 2 तास लागणारे 2 तास 45 मिनिटे ऍड करायचे. जेवढे इतक्या वाजता सुटली, मग त्याच्यामध्ये हे 2 तास 45 मिनिटं ऍड करायचे, प्लस करायचे. 5 आणि 5 10, 0 10 चाला 1, 8 आणि 8 4 4 8 आणि 1 9, आणि येथे 3 वाजून 90 मिनिटं. मग 3 वाजून 90 मिनिटं होतात का, तर नाहीत होत. मग या 90 मिनिटांमधला पुन्हा 1 तास 60 मिनिटं काढायचा, इकडे मिसळायचा, याच्यातून वजा 60 करायचे, राहिले 30, आणि हा जो वजा 60 आहे ह्यात 1 ऍड करायचा, इथं राहिले 4. म्हणजे इकडच्या 90 मिनिटांमधला 1 तास इकडे ऍड करायचा आणि त्यातून 1 तास वजा करायचा. 90 मधून 60 गेले, 30 राहिले, आणि ते 60 मिनिटाचा 1 तास इकडच्या तासामध्ये ऍड करायचा, तिथे झाले 4. 3 आणि 1 4, म्हणजे 4 वाजून 30 मिनिटांनी त्या ठिकाणी पोहोचेल. म्हणजे पर्याय नंबर काय येईल, 3. या पद्धतीने हे सोडवता येतात. 2दा 3दा 4दा सोडवा, निश्चितपणे ते पाठ होऊन जातं तुमचं उदाहरण. त्याच्यामुळे सराव करायचा असेल तर जास्तीत जास्त उदाहरणं सोडवणं गरजेचे आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण 9.2 मधले सर्व उदाहरणं पाहिलेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 10 मधील स्वाध्याय या ठिकाणी आपण सोडून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्हाला काही अडचण आली, या उदाहरणामध्ये जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये तशी कमेंट करा, किंवा एखादं उदाहरण जर तुम्हाला येत नसेल तर कमेंटमध्ये सांगा की हे उदाहरण कसं सोप्या पद्धतीने सोडवता येईल. तर त्याच्यावर निश्चितपणे आपण एक व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला अभ्यासाला मदत होईल, असं या ठिकाणी करूया. म्हणजे निश्चितपणे तुम्ही या नवोदयमध्ये यशस्वी व्हाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.